नमस्कार भावांनो, माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष सचिन यांच्या शिफारसीनं उपाध्यक्षपद कुणाकडे गेले तर आपला शक्तिमान 90च्या दशकातला शक्तिमान म्हणजे आता मी 90च्या दशकातला आहे. सगळ्यांना माहित आहे, फक्त महाराष्ट्रातच नाही भारतात अख्ख्या फेमस होता शक्तिमान. म्हणजे रविवार आला ना, शनिवार पण लागायचं पण रविवार पण लागायचं. आधी शनिवार मग रविवार होता तेव्हा सगळी जण बघा, भले घरात दंगा धुडकूस आतंकवादी आल्यागत वातावरण का असं ना, पण रविवारी शक्तिमान लागलं की सगळी जण चिडी चूप असायची. ते एक तासभर म्हणजे कोणतर आयर्नमॅन मेलाय का सुपरमॅन मेलाय त्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धेला गेल्यागत असं वातावरण असायचं बघा. म्हणजे त्या दिवसाला गेल्यागत एवढं शांत वातावरण असायचं. कारण का सगळ्यांना शक्तिमान आवडायचं. तेव्हा मुकेश खन्नाची म्हणजे अक्षरशः काय होतं, वादळ वारं काटाकीड जाग्यावर पलटी असं होतं. पण आता या शक्तिमाननं काय केलंय माहितीये काय, माझीच लाल या संघटनेत अक्षरशः फॉर्म भरलाय आणि ऍडमिशन घेतलंय. ते कधीपासून गेला 1-2 महिना हे चालू आहे. आणि शेवटी आपल्या सचिननी अध्यक्षांनी सिलेक्ट केले की उपाध्यक्ष कोण होणार, मुकेश खन्ना म्हणजेच शक्तिमान. आता मी असं का म्हणा लागलोय, जर तुम्ही मागचे थोडे दिवस जर त्यांचे व्हिडिओ बघितला असतील, अक्षरशः त्याला की नाही आता एक कमेंट केली त्यांनी, म्हणजे नुकतंच त्यांनी काय सांगितलंय की भारतात शक्तिमानचं मंदिर बनलं गेलं पाहिजे. कारण का मी असा एकटा होतो, मी म्हणजे शक्तिमान. शक्तिमान असा एकटा होता ज्यानं म्हणजे मुलांच्या भवितव्याचा विचार करून, त्याच्या नाही त्याला नाहीच एक पोरं, मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्यासाठी सिरियल बनवली. त्यांनी त्यातनं काय पैसे मिळवले नाही, त्यांनी त्यातनं अजिबात एक नया पैसा मिळवला नाही असं ते म्हणतात. आणि आता पण त्यांना शक्तिमान का बनवायचं आहे माहिती आहे काय, कारण आता भारताची संस्कृती बिघडल्या. आत्ताची पोरं थांबणं झाल्यात, पळा लागल्यात म्हणत. पळा लागल्यात का ह्याला फळा लागल्यात तेच काय कळणार झाले. आणि पळून कुठं चालल्यात ते पण याला माहित नाही. जे काय बघल जिकडं काय बघल, सध्या ते एक वाक्य लिहिलं तर त्या 4 वाक्य लिहिल्यागत करते आणि त्या 4 वाक्यात 10 वेळा शक्तिमान लिहिते. नुकताच त्याला विचारण्यात आलं की शक्तिमान कोण होईल, तर ह्यो काय म्हणतोय माहिती आहे, शक्तिमान बनण्यासारखा चेहरा कुणाकडेच नाही, जगात कुणाकडे नाही. अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग याच्याकडे कुणाकडेच शक्तिमान बनण्यासारखा चेहरा नाही. याचाच चेहरा तेवढा शक्तिमान बनण्यासारखा आहे. अरे काय जरा तर लाज वाटली पाहिजे. असं ती इंटरव्ह्यू देताना काय करायला माहितीये, असं काय वाटत ते करायला लागले. आणि दोघं बसल्यात, दोघं कोण बसल्यात म्हणजे शक्तिमान लिहिणारा तो रायटर आणि ह्यो मुकेश खन्ना दोघं बसल्यात इंटरव्ह्यूला आणि दोघं चर्चा करायला लागल्यात. काय चर्चा करायला लागल्यात माहितीये, कुठला ते सुपरमॅन, कुठला तो आयर्नमॅन, कुठला स्पायडरमॅन, आपला शक्तिमान एक नंबर. हे बघ भावा, मी सांगतोय मुकेश खन्ना, आता काय तू आमचे म्हणजे 90s मधला क्रश होता. आता क्रश पण हे शब्द आता आलाय. त्यावेळी आम्ही शक्तिमानच्या प्रेमात पडलेलो, त्यावेळी आम्ही गे होतो, ते आता कळते शक्तिमान बरोबर. का, कारण ते एक फिलिंग वेगळंच होतं. अक्षरशः म्हणजे ऑर्गॅझम मिळाल्या का तो असायचं. पण आता जे काही इज्जत कमावली की नाही शक्तिमाननं, ती सगळी इज्जत घालवली या थोड्या दिवसात. आणि काय म्हणते माहिती आहे, स्पायडर चावल्यावर स्पायडरमॅन बनला. मग काय बनल त्यो, स्पायडरमॅन बनले चावल्यावर, स्पायडर चावल्यावर ते स्पायडरमॅनच बनणार ना. काय बनल काय, आणि कम्पेअर करायची गरजच काय आहे त्या सुपरमॅन बरोबर, आयर्नमॅन बरोबर, काय करायची गरज आहे. अक्षरशः तो रॉबर्ट डाउनी ज्युनियर तो पण एवढे पिक्चर करून वैतागला आणि ते कॅरेक्टर मारलं, आयर्नमॅन मेला. पण ह्यो शक्तिमान आपला, तो आयर्नमॅन कनी त्या 5-10 वर्षात तो वैतागला. पण ह्यो गेल्या 20 वर्षानंतर म्हणजे 90च्या दशकातला 94ला आलेला तो 2024, 20 वर्ष झालं तरी ह्याला अजून शक्तिमान जिवंत करायचा आहे. कर बाबा, आता कुठलं मल्टिवर्स निर्माण करतोय कर, पण शक्तिमान जिवंत कर. आणि ते पण का करायलाय, सध्या भारतातली पोरं बिघडायला लागले. भारतातली पोरं बिघडायला लागलेत का तू बिघडलाय, तुझं डोकं बिघडलंय, तुझं डोकं थाऱ्यावर नाही त्याच्यामुळे तू करायला लागलाय, तेच काय कळणार. काय उठतंय सुटतंय हे म्हणजे काय झाले माहितीये, शानं उठला आणि मापट्यात मुतलं. हे असं झालंय. म्हणजे कावळ्याच्या हल्ली दिला कारभार आणि हागून भरला दरबार. आता ह्यो समजा लागलाय स्वतःला म्हणजे मुकेश खन्ना असं समजा लागलाय की त्याच्यासारखा माणूस आता कोणीच राहिला नाही, त्याच्यासारखा ऍक्टर कोणच राहिला नाही भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, कोण राहिला नाही त्याच्या एवढी ऍक्टिंग चांगली कुणाला येते असं नाही. आणि ह्याचं जे कॅरेक्टर आहे की नाही शक्तिमानचं, ते अक्षरशः म्हणजे कॉपीच आहे. त्यात काय तो मुद्दाच नाही, ते कॉपी असो किंवा नसो ते आपल्याला आवडत होतं. पण ह्यो काय म्हणजे ऍक्सेप्ट करायला तयार नाही. तुम्ही कॉपी केलं तर कॉपी केलं म्हणा ना, कारण तेवढं फेमस होतं, ते आवडलं. आणि तेव्हा आपल्याला काही कळत पण नव्हतं की हे कॉपी केलं ह्याव त्या. तो सुपरमॅन बघा, तो पण एक रिपोर्टर होता, आपला गंगाधर पण इकडे एक रिपोर्टर होता आणि शक्तिमान पण होता. ते सगळं असं कॉपी होतं. पण ह्यो काय ऍक्सेप्ट काय करायलाच तयार नाही.
म्हणतोय आमचं सगळं ओरिजिनल होतं. तुझं काय ओरिजिनल होतं? आणि अश्लीलतेवर बोलतोय. अश्लीलता म्हणजे आता सगळी अश्लीलता आली आहे, ह्याच्या वेळी अश्लीलता नव्हती. याची गाणी मी बघितली युट्यूबवर, अश्लीलतेचा म्हणजे मुहूर्तच होता. आता काय म्हणायला माहित आहे, अक्षरशः ह्याचं मंदिर बनलं गेलं पाहिजे, मंदिर. आणि लोक ह्याचं मंदिर बांधणार आहेत आणि ह्याची पूजा करणार आहेत. पूजा करतात घंटा, कशाबद्दल पूजा करतील? काय जरा तर डोक्याचा भाग. अक्षरशः गणी म्हणजे जेवढी इज्जत कमावलेली शक्तिमानचा ड्रेस घालून घेणं 90च्या दशकात, 94, 95, 98च्या वेळी, तेवढी सगळी परत इज्जत शक्तिमानचा ड्रेस स्वतः घालून हे गमावणार आहे. आणि गमावलीच. आणि काय म्हणतंय, मीच होणार शक्ती, मी म्हणजे हे होणार शक्तिमान पण म्हणतंय. आणि परत म्हणतंय मी असं म्हणाय नाही. हे जे अक्षरशः म्हणजे गणी ह्याला साधं उभारता येईना आणि ह्याला आता शक्तिमान बनायचंय. आणि काय एक व्हिडिओ ते एवढं बघून इरिटेट व्हायला लागले की नाही, लय म्हणजे लय अति झालंय. अक्षरशः युट्यूब ओपन केलं की नाही ह्याच येतंय. आणि आता काय लोक काय म्हणणार, तुला काय झालं, तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे काय एखाद्याचं किती बघायचं, म्हणजे ते समोर सारखं 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 किती त्याला इग्नोर तर किती करायचं. वैताग आलाय त्याला बघून शेवटी. म्हणून हे फ्रस्ट्रेशन व्हिडिओ ते शक्तिमानचा. अक्षरशः आता ते शक्तिमान आलं तरी कोण बघणार नाही. तरी पण आपण 90 मधली बघतील सोडा. पण ते का जर शक्तिमान बनला, मुकेश खन्ना जर शक्तिमान बनला गणी, तर अक्षरशः गणी म्हणजे दंगे होतील, दंगे. ह्याला माणसं शोधायला बाहेर पडतील, ह्याला हुडकून मारतील. बस मला तर एवढंच बोलायचं होतं. अजून लय काय काय आहे ते बघू आणि कुठल्या तर व्हिडिओमध्ये. पण बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नक्की. आणि तुम्हाला पण शक्तिमान व्हायचंय का? आणि मुकेश खन्ना तुम्हाला शक्तिमान पण पाहिजे आहे का नको आहे, का कोण शक्तिमान पण पाहिजे आहे ते जरा कमेंट करा.